नमस्कार, वर्ल्ड ऑफ वंडर्स मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। वर्ल्ड ऑफ वंडर्स मध्ये आज आपण भारतातील एक असं डेस्टिनेशन एक्सप्लोर करणार आहोत जे प्रिस्टीन बीचेस, लश फॉरेस्ट आणि डायव्हर्स वाईल्डलाईफ असलेले एक ट्रॉपिकल पॅराडाइज म्हणून प्रसिद्ध आहे। अ प्लेस वेअर द ॲज अ ब्लू सी किसेस द हॉरिझॉन, जेथे सूर्य प्रत्येक पहाटे आणि संध्याकाळी केशरी आणि गुलाबी रंगात आसमंत रंगवतो। Welcome to the Andaman Islands, a tropical paradise nestled in the heart of Bay of Bengal. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंदमान आयलँड्स, तेथील कल्चर, हिस्ट्री, तेथील मेन टुरिस्ट अट्रॅक्शन्स, एक स्मॉल व्हर्च्युअल टूर आणि ते तुमच्या नेक्स्ट वॅकेशनसाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन कसं काय आहे याबद्दल इन्फॉर्मेशन सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। So, allow me to transport you to the world untouched by the hustle and bustle of city life. A world of pristine beauty and tranquility, the Andaman Islands. अंदमान आयलँड्स ही बंगालच्या उपसागरात स्थित एक ट्रॉपिकल पॅराडाइज आहे। ते साउथ ईस्टर्न बे ऑफ बेंगॉल आणि अंदमान सी यांच्या दरम्यान एक बाउंड्री तयार करतात। येथे तुम्हाला 200 पेक्षा जास्त आयलँड सापडतील। ईच वन इज अ जेम इन इट्स ओन वे। यापैकी फक्त 28 बेटांवर लोकवस्ती आढळते। बाकी सर्व आयलँड्स त्यांच्या नैसर्गिक अनटच्ड स्टेट मध्ये जतन केली आहेत। Are a treasure trove of lush forests, exotic wildlife and vibrant marine life. ही islands rare birds आणि stunning coral reefs चे घर आहेत, making them a heaven for nature lovers and adventure enthusiasts. The Andaman Islands are not just about natural beauty. They are steeped in history, with the Cellular Jail Museum standing as a silent testament to the past. या बेटांवर जरावा आणि सेंटिनेलीजसह अनेक स्थानिक जमाती बघायला मिळतात, जे एक युनिक कल्चरल एक्सपिरियन्स देतात, जो इतरत्र शोधणे अतिशय कठीण आहे। त्यामुळे तुम्ही ॲडव्हेंचरर असाल, इतिहास प्रेमी असाल किंवा सीरीन गेटअवे शोधत असाल तर अंदमान आयलँड्स हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे। सो कम इमर्स युअरसेल्फ इन द ब्यूटी अँड चार्म ऑफ द अंदमान आयलँड्स अँड क्रिएट मेमरीज दॅट विल लास्ट फॉर लाईफ टाइम। अंदमान आयलँड्स हे अंदमान आणि निकोबार आयलँड्सचा एक भाग आहे। इट इज अ युनियन टेरिटरी ऑफ इंडिया अलॉंग विथ द निकोबार आयलँड्स टू द साउथ। अंदमान हे म्यानमार येथील अय्यरवाडी प्रदेशाच्या किनारपट्टीपासून साउथ वेस्टला सुमारे 130 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। ते पश्चिमेला बे ऑफ बेंगॉल आणि पूर्वेला अंदमान समुद्र यांच्यामध्ये सागरी सीमा तयार करतात।
कुठल्याही भागातून बाय एअर किंवा बाय सी अंदमानला जाऊ शकतात. अंदमान येथे बाय एअर भेट देण्यासाठी विजिटर्स बँगलोर, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, मुंबई किंवा हैदराबाद यासारख्या प्रमुख भारतीय शहरांमधून अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे जाऊ शकतात. डिपेंडिंग ऑन दी सिटी अँड एअरलाइन या प्रवासाला जवळपास 2 ते 5 तासापर्यंतचा वेळ लागू शकतो. बाय सी अंदमानला भेट देण्यासाठी विजिटर्स चेन्नई, कोलकाता किंवा विशाखापट्टणम येथून पोर्ट ब्लेअरसाठी शिप घेऊ शकतात. या शिपच्या प्रवासाला सुमारे 3 ते 4 दिवस लागतात. Andaman is an archipelago of islands in the northeastern Indian Ocean belonging to India. It is a popular tourist destination for its pristine beaches, coral reefs and diverse wildlife. Surprises and wonders that makes it a unique destination. आता आपण अंदमान येथील काही इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेऊया. अंदमान हे भारताच्या मुख्य भूभागापेक्षा म्यानमार आणि इंडोनेशियाच्या जवळ आहे. पोर्ट ब्लेअर ते यंगून हे अंतर 480 किलोमीटर आहे, तर पोर्ट ब्लेअर ते चेन्नई हे अंतर 1190 किलोमीटर आहे. अंदमान is home to the only active volcano in India, the Barren Island, which erupted as recently as 2017. The island is uninhabited except for some wildlife. अंदमान हे सेंटिनलीज या जमातीचे घर आहे, जे जगातील सर्वात वेगळ्या आणि संपर्क नसलेल्या जमातींपैकी एक मानले जाते. ते नॉर्थ सेंटिनल आयलँड्सवर राहतात आणि बाह्य जगाशी संपर्क किंवा संपर्काच्या कोणत्याही प्रयत्नांना विरोध करतात. अंदमानमध्ये जगातील काही सर्वोत्तम डायव्हिंग स्पॉट्स आहेत, जिथे विजिटर्स रिच मरीन लाईफ आणि कलरफुल कोरल्स एक्सप्लोर करू शकतात. हॅवलॉक आयलँड, नील आयलँड आणि नॉर्थ बे आयलँड ही येथील काही प्रसिद्ध डाइव्ह साइट्स आहेत. अंदमान हे पक्षी निरीक्षकांसाठी देखील एक पॅराडाइज आहे, कारण येथे 270 पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी आहेत, ज्यापैकी अनेक पक्षी हे एंडेमिक आहेत. अंदमान वुडपेकर, अंदमान क्रेक आणि नार्कोडेम हॉर्नबिल हे काही दुर्मिळ पक्षी तुम्ही अंदमान मध्ये बघू शकता. कचाल आयलँड, which is a tiny island near Nicobar, was the first inhabited place on earth to catch the rays of the first sunrise of the millennium. अंदमान आणि निकोबार आयलँड्स हे हॉक्सबिल, ग्रीन टर्टल आणि जगातील सर्वात मोठे समुद्री कासव म्हणून प्रसिद्ध असलेल्या लेदरबॅक या 3 प्रजातींच्या सागरी कासवांसाठी भारतातील बेस्ट नेस्टिंग बीचेस म्हणून देखील ओळखले जातात. One of the notable historical sites on the islands is the Cellular Jail Museum. या सर्व फॅक्ट्समुळे अंदमान आणि निकोबार आयलँड्स हे एक युनिक आणि फॅसिनेटिंग डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध आहेत. The most widely spoken language on these islands is Bengali, followed by Hindi, Tamil, Telugu and Malayalam. अंदमान मध्ये अनेक अट्रॅक्शन्स आहेत. अंदमान is a fascinating destination for travelers who love nature, culture and adventure. आता आपण अंदमान मधील काही मेजर टुरिस्ट अट्रॅक्शन्स बद्दल जाणून घेऊया.
पोर्ट ब्लेअर ही अंदमानची कॅपिटल सिटी आहे. पोर्ट ब्लेअर हे हिस्ट्री, कल्चर आणि कमर्शियल हब म्हणून देखील प्रसिद्ध आहे. विजिटर्स येथे सेल्युलर जेलला भेट देऊ शकतात, जी भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्षाचे प्रदर्शन करते, ज्याला काला पानी म्हणून देखील ओळखले जाते. टुडे इट सर्व्स ॲज अ नॅशनल मेमोरियल मॉन्युमेंट. विजिटर्स येथील रॉस आयलंड सुद्धा एक्सप्लोर करू शकतात, जे पूर्वी ब्रिटिश हेडक्वार्टर होते. पोर्ट ब्लेअर मध्ये चॅथम सॉ मिल ही आशियातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी सॉ मिल देखील आहे. हॅवलॉक आयलंड हे अंदमान मधील मोस्ट विजिटेड आयलंड्स पैकी एक आहे. हॅवलॉक आयलंड इज अ पॅराडाइज फॉर बीच लवर्स अँड वॉटर स्पोर्ट्स एन्थुझियास्ट. हॅवलॉक आयलंड हे डाइव्ह सेंटर्स आणि एलिफंट बीच यासारख्या समुद्र किनाऱ्यांसाठी ओळखले जाते, जे स्ट्रॉंग करंट्स आणि कलरफुल कोरल रीफ साठी प्रसिद्ध आहे. एलिफंट बीच हे हॅवलॉक बेटाचे प्रमुख आकर्षण आहे आणि इट इज द हब ऑफ ऑल वॉटर ऍक्टिव्हिटीज लाईक सी वॉक, स्नॉर्कलिंग अँड जेट राईड. हॅवलॉक बेटावर स्थित राधानगर बीच हे व्हाईट सँड, क्रिस्टल क्लिअर वॉटर आणि स्टनिंग सनसेट साठी प्रसिद्ध आहे. राधानगर बीच इज रेटेड ॲज वन ऑफ द बेस्ट बीचेस इन एशिया. विजिटर्स इथे स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, कयाकिंग आणि फिशिंग यासारख्या ऍक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकतात. नील आयलंड हे हॅवलॉक पेक्षा लहान आणि शांत आयलंड असून ते शांततापूर्ण प्रवासासाठी एक परफेक्ट प्लेस आहे. Here, visitors can admire the natural rock formations at Bharatpur, Lakshmanpur and Sitapur beaches. Visitors येथील हावरा ब्रिजला देखील भेट देऊ शकतात, which is a natural bridge formed by corals and rocks. नील आयलंड हे बायोडायव्हर्सिटी, अनएक्सप्लोर्ड कोरल रीफ्स, व्हाईट सँडी बीचेस आणि ट्रॉपिकल वुडलँड साठी विशेष ओळखले जाते. Barathang Island is a unique island that offers a glimpse of the tribal and rural life of Andaman. It is a must-visit place for nature lovers. Visitors येथील अमेझिंग लाइमस्टोन केव्स बघू शकतात, ज्या वर्षानुवर्षांच्या इरोजन आणि सेडिमेंटेशन मुळे तयार झालेल्या आहेत. विजिटर्स येथे मड वॉल्कॅनो सुद्धा बघू शकतात, which is a rare geological phenomena that spews out mud and gas. Barathang Island is famous for its natural wonders, from impressive limestone caves and dense mangrove creeks to tidal swamp forests and small but fascinating mud volcanoes. दिगलीपूर and North Andaman. अंदमानचा नॉर्दर्न मोस्ट पार्ट दिगलीपूर आणि नॉर्थ अंदमान हे ॲडव्हेंचर सीकर्स आणि वाईल्ड लाईफ एन्थुझियास्ट साठी एक आयडियल प्लेस म्हणून प्रसिद्ध आहे. विजिटर्स येथून अंदमान मधील हायेस्ट पॉइंट असलेल्या सॅडल पीक वर ट्रेक करू शकतात आणि आयलँड्सच्या पॅनोरामिक व्ह्यूचा आनंद घेऊ शकतात. Here, visitors can also visit the turtle nesting grounds, where they can see the endangered olive ridley turtles laying eggs. Mount
हॅरिएट आणि मधुबन. माउंट हॅरिएट आणि मधुबन हे एक नॅचरल ट्रेकिंग डेस्टिनेशन आहे. माउंट हॅरिएट ते मधुबन हा एक नॅचरल ट्रेल आहे जिथे अंदमान आयलँड्स वरील रिच फ्लोरा आणि फॉना एक्सप्लोर करता येतो. These attractions make Andaman a pristine paradise for tourists. अंदमानमध्ये ट्रॉपिकल क्लायमेट आहे ज्यामध्ये एक्स्ट्रीम सीझनल व्हेरिएशन बघायला मिळत नाहीत. येथे संपूर्ण वर्षभर टेम्परेचर हे 23 डिग्री सेल्सिअस ते 31 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते, ज्यामुळे ते वर्षातील कुठल्याही वेळी एक कम्फर्टेबल डेस्टिनेशन बनते. अंदमानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ हा एप्रिल ते जून हा समर सीझन आहे, जेव्हा हवामान प्लीझंट आणि सनी असते तसेच समुद्र शांत आणि स्वच्छ असतो. दिस इज द आयडियल टाइम फॉर वॉटर स्पोर्ट्स, बीच ॲक्टिव्हिटीज अँड साईट सीइंग. नोव्हेंबर ते मार्च हा येथील पीक टुरिस्ट सीझन म्हणून ओळखला जातो. when the weather is dry and cool and the islands are lush and green. फेस्टिवल्स, कल्चरल इव्हेंट्स आणि वाईल्डलाईफ वॉचिंग साठी हा बेस्ट टाइम म्हणून ओळखला जातो. Andaman Islands is a union territory of India that offers a unique blend of natural beauty, cultural diversity and historical significance. I hope या व्हिडिओ मधून तुम्हाला अंदमान आयलँड आणि त्याच्या रिच हेरिटेज बद्दल नवीन इन्फॉर्मेशन नक्कीच मिळाली असेल. विविध वॉटर स्पोर्ट्स आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज साठी अंदमान आयलँड्स विशेष प्रसिद्ध आहे. With their natural beauty and rich history, the Andaman Islands are perfect place to relax, rejuvenate and reconnect with nature. As a famous traveler once said, this world is a book and those who do not travel read only one page. The Andaman Islands are a chapter worth reading, full of wonders and mysteries. Thank you for watching this video and I hope you enjoyed this journey with me. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन ठिकाणांबद्दल जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जागेबद्दल अमेझिंग इन्फॉर्मेशन घेऊन लवकरच. तोपर्यंत कीप स्माइलिंग, टेक केअर अँड बाय बाय.